नमस्कार. माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आगलायवाडी येथील आमच्या डाळिंबाच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. हे डाळिंबाचं पीक किंवा झाडं लावून साधारण 1 वर्ष झालं आहे आणि त्याला आम्ही दोन्ही बाजूला खत घातलेलं आहे, शेणखत घातलेलं आहे. डाळिंबाची बुडामध्ये जादा झालेल्या फांद्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता यावर्षी तर का आंबे बाग धरणार नाही. मग झाडं अजून लहान आहेत, ती मोठी करीपर्यंत आम्ही आंतरपीक हे मिरची घ्यावं असं ठरवलं आहे आणि आज आम्ही मिरचीची लागण करत आहोत. ही पहा, हे दोन्ही बाजूला अशी ड्रिपच्या दोन्ही बाजूला मिरची लावलेली आहे. हे पहा, हे झाड आहे. या झाडाच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं मिरचीची रोपं लावत आहोत आणि हे मिरचीचं काम चालू आहे लावायचं. हे पहा, कामगार आहेत, लावत आहेत. आमचे सर्जेराव आहेत, दिगंबर आहेत. पहा, ही मिरचीची रोपं लावायला तसं पाहिलं तर लवकर लावायला पाहिजे होती, जानेवारीमध्ये, 1 जानेवारीच्या आसपास. पण हे डाळिंबाचं काम करत राहिल्यामुळं वेळ झाली रोप लावायला. उन्हाळा पडायला लागलेला आहे. बघूया हे मिरचीची रोपं राहतात किंवा नाही. सर्जेराव, बोला, काय चाललंय? काय नाही, रोपं लावायचं चालू आहे. रोपं लावायचं चालू आहे. हां. दिगंबर बघा इकडं, काय करायला लागलाय? हां, काय करताय सांगा? रोपं लावा लागलाय. उन्हाळा चालू झाल्यानंतर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ही रोपं राहतील का, कळ्या राहतील का. तरीसुद्धा आम्ही नव्यानं रोपं लावत आहे, मिरची लावत आहे. बघूया काय होतंय. ही मिरची लागण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा व्हिडिओ करून दाखवू. पहा. नमस्कार.